नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वैर भाग दुसरा. एकदा नानासाहेबांच्या वाड्यात मैफल रंगली होती. एक तरुण नर्तकी नाचत होती. मध्येच बाबूराव भिडे उठले आणि त्या तरुणीला दौलतजादा सोडू लागले. तसे सर्व हात खिशात गेले. जिकडून तिकडे रुपये उधळले गेले. पण लवकरच पैशाचा पाऊस थांबला. त्याबरोबर नानासाहेब म्हटले, हे काय मंडळी, हे येळापूर आहे. पैशात पुरून ह्या पोरीला हे येळापूर आहे असं पटवून द्या. कमीपणा घेऊ नका. चला आता थांबू नका. शेतकरी बावरले. पुन्हा पैशाचा पाऊस पडला. पुन्हा लोकांनी हात आकडले. नानासाहेबांनी गर्जना केली, मंडळी आता थांबू नका. मंडळी, ऋण पण बरं, पण हीनपणा वाईट. आणि त्याबरोबर बाबूराव भिडेंनी तिथल्या तिथे लोकांना 100 कर्ज देऊन केलं. जबरीनं लोकांच्या खिशात पैसे कोंबून मोकळा झाला. आणि याच चौकात गाव नि देशमुखांचे घराणे यातील वैराची पहिली ठिणगी पडली. आता पाहूया पुढे. पुन्हा दौलतजादा झडली नि कैरू जाधवानं निराश होऊन बाबूरावकडं पाहत अंगठा हलवला. किशा आरळकरानं खालचा ओठ उलटा करून पैसा संपल्याची खूण केली. आणि बाबूरावनं पुन्हा त्यांना कर्ज दिले. एकाच रात्रीत तिथे बसलेले शेतकरी कर्जदार झाले. एकेकावर 400 रुपये कर्ज होऊन परतले. कित्येकांच्या मूळच्या कर्जात भर पडून त्यांच्या डोकीवर कर्जाचा डोंगर वाढला. 2 दिवस गेले आणि नानासाहेबानं कर्ज वसुलीचा तगादा लावला. मैफिलीला आलेले सर्व शेतकरी पुन्हा त्या चौकात बोलावले आणि त्यांचे अंगठे घेऊन कर्ज खत पक्की केली. काहींनी नकार दिला. त्यांच्यावर खटले भरले आणि शेतकरी संतापले. परंतु नानासाहेबानं उग्र स्वरूप धारण करून कित्येक शेतकऱ्यांना त्या चौकात आणलं. त्यांना उभं राहण्याची शिक्षा दिली. दंड न भरण्याच्या डोकीवर दगड दिले नि आगला दरारा वाढवण्याची शिकस्त केली. आणि वैराची आग भडकली. हाणामारीला ऊत आला. देशमुखांच्या बाजूचा माणूस चेपला जाऊ लागला. आणि एके दिवशी नानासाहेबांचा खून झाला. त्या खटल्यात कैरू जाधव फाशी गेला. किशा आरळकराला काळं पाणी झालं. परंतु ती लढाई तिथेच थांबली नाही, तर अधिकच भडकली. माझ्या वडिलांचा, नानासाहेबांचा खून करणाऱ्याची औलाद मी येळापुरात नांदू देणार नाही. या निर्धारानं नानासाहेबांचा मुलगा गणपतराव वेडा झाला. त्यानं मांग, रामोशी, पवार, भिडे नि काही कुळं बरोबर घेऊन येळापूर धारेवर धरले. गावाविरुद्ध युद्ध पुकारले. सर्वत्र चकमकी झडू लागल्या. पण एके दिवशी भर दुपारी गणपतरावाचाही खून पडला नि पिलाजी मोहिता आणि नाथाजी नलावडे या दोघांना काळे पाणी झाले. आणि गणपतरावाची औलाद होईन तर मी आपल्या वैराचा निर्वेश करीन अशी गर्जना करून गोपाळराव मैदानात उतरला. ज्योती पवार, भगवान पाटील, महादेव ढेकणा, पांडू रामोशी, गोविंदराव भिडे, कल्या माग यांचं जबरबळ पाठीशी घेऊन त्यानं पिलाजी मोहित्यांचा मुलगा मुकुंदा नि नाथा नलावडेचा मुलगा महिपत यांच्या विरुद्ध कंबर बांधली. आज 20 वर्ष त्या लढाईला खंड नव्हता. नवी माणसं, नवी हत्यारं मैदानी आली होती.
20 वर्षापूर्वी एकदा गोपाळरावानं एक हुकूम काढून आपल्या सर्व कुळांना शेकडा 5 रुपये खंड वाढवला. त्यामुळं कुलं हवालदिल झाली. पण त्यावेळी मुकुंद आणि महिपत यांनी सर्व शेतकऱ्यांची बाजू घेतली. गावोगाव घोडी सोडून सर्व शेतकऱ्यांना धीर दिला आणि एक पै खंड वाढवून देऊ नका असं सांगितलं. झाले, शेतकऱ्यांना आधार मिळाला. त्यांनी मुकुंदाचं ऐकलं आणि गोपाळरावाची आशा धुडकावून लावली. माझ्या कुळांना चिथावणी दिली असं म्हणून गोपाळराव पेटला. आगीत तेल ओतलं गेलं नि डोंबळा झाला आणि कट कारस्थानानं यांना जोर चढला. गोपाळरावानं मुकुंदाविरुद्ध चाप्टर खटला भरला, पण तो टिकला नाही. मात्र त्या खटल्यानं त्या खोऱ्यात मुकुंदाचं नाव गाजलं. गरिबांचा कैवारी म्हणून लोक त्याला ओळखू लागले. पुढे भिडे पवार यांनी स्वतःच गावाच्या गंजीखान्याला आग लावली नि तो आरोप ठेवून पुन्हा मुकुंदावर खटला भरला गेला. तो खटला तर तब्बल 8 वर्ष चालला होता. दर तारखेला हजारो शेतकरी येत होता. मुकुंदाला पाहत होता. त्याचा जय जयकार करीत होता. तो खटला ऐकण्यासाठी इतकी गर्दी वाढत होती की अखेर कोर्टाला एका माळावर झाडाखाली तो खटला चालवावा लागत होता. 8 वर्षांनी त्या खटल्याचा निकाल लागून मुकुंदा निर्दोष मुक्त झाला. तेव्हा तर शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्यामुळे मुकुंदा हा शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत होऊन बसला होता. वैर धुमसत होतं आणि आज काळोख वाढत गेला. एळापूर निपजीत पडले. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. ताराचं पत्र पुन्हा पुन्हा वाचून गोपाळरावाचं मन दमलं. मग तो माडीवर गेला. त्यानं खिडकीतून बाहेर पाहिले. काळोख मी म्हणत होता. त्या काळोखात काही दिसत नव्हतं. इतक्यात खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि खुटीला लटकणारं तलवारीचं पातळ झणाणलं. तसा गोपाळराव चमकला. त्याला भीती वाटली. मग तो पलंगावर पडला. कितीतरी उशीर त्याला झोपच येत नव्हती. उलट निरनिराळ्या विचाराने त्याचं काळीज कुळतडायला प्रारंभ झाला होता. ती विचारांची टोचणी त्याला अगदी असह्य झाली. माझी तारा या वयात वंशाला धनी लाभावा म्हणून वनवन भटकत आहे. माझी 40शी उलटली तरी मी बाप होत नाही. म्हणून माझी 20 वर्षाची तारा देवन देव पालथा घालीत आहे. पण आमच्या बाबतीत सर्व देवांनी डोळे झाकलेले आहेत. त्याला आमची दया येत नाही आणि माझ्या वैराची औलाद निवडुंगाच्या डवग्याप्रमाणे वाढत आहे, बलिष्ठ होत आहे. मुकुंदा जिवंत आहे. तोच त्याचा राजाराम करता म्हणून आज उभा आहे. मैपतीलाही 2 मुलगे आहेत. त्याच्याशी लढणारा मी, मला काहीच नाही. आजपर्यंत मी महागोळीचं मैदान सतत 18 वर्ष जिंकलं. उद्याची येती मंगळागौरी मी जिंकीन. पण माझ्यानंतर पुढे काय? इतक्यात गाव दणाणला. मेलो मेलो वाचवा अशा आरोळीनी रात्र थरारली. कुत्री उठली. त्यानं दंगल करून गाव डोकीवर घेतला. गोपाळराव चरफडून उठला. आज कोणाचा तरी नक्की खून झाला असं म्हणून त्यानं खिडकीतून गावाकडे पाहिले. पण अंधाराच्या पडद्याआड चाललेलं दंगलीचं फक्त ऐकू येत होती. कोणीतरी ओरडत होते आणि धडधड आवाज येत होते.
त्यावरून कोणतरी कोणाला मारित होते एवढाच अंदाज करता येत होता. आज कोणाचा मुर्दा पडला असं म्हणून त्यानं पुन्हा अंग टाकलं. डोळे घट्ट मिटून तो पुटपुटला. हे येळापूर म्हणजे एक रणमैदानच झालं आहे. सरकार दरवाजा उघडा. मल्ल्या ओरडला. करम्या दार उघड, उठ लवकर. वाड्यात एकच गडबड झाली. करीमने दरवाजा लोटला. गोपाळराव माडीवरून खाली आला. रामू उठला. चिमाबाई घाबरली. कंदिलाच्या वाती उंचावल्या आणि मल्ल्या रक्त गाळीत आत आला. तो रक्तानं न्याला होता. चौकात फरशीवर त्याची रक्ताची पावलं उठत होती नि तो धापा टाकीत होता. मल्ल्या, तुझी ही साठामारी कुणी केली? कुणी मारलं तुला? गोपाळरावाने घाबरून विचारले. कपाळावरचे रक्त निथळीत मल्ल्या म्हणाला, मला मईपतीनं मारलं सरकार. का? कशासाठी? गोपाळराव ओरडला. ते मला का त्यानं सांगून मारले? मल्ल्या कणत म्हणाला. अंधारात भूतावानी उठला आणि बडवीत सुटला. त्यांना मात चढला आहे. गोपाळराव म्हणाला. चिमा, रामू, करीम, अरे हळद कडवा नि मल्ल्याच्या जखमा बांधा. चिमानं हळद कडवली. ती मल्ल्याच्या अंगाला चोपडली. त्याच्या जखमा बांधल्या. मग मल्ल्या कन्नत पडला नि नंतरच गोपाळरावानं अंग टाकलं. सकाळी कितीतरी उशिरानं गोपाळराव उठला. गडबडीनं स्नान न्याहारी करून करीमला म्हणाला, करीम, तातडीनं जा आणि गोविंदराव भिडेला घेऊन ये. क्षणाचाही वेळ करू नको. करीम धावतच गेला आणि गोविंदरावाला घेऊन आला. धोतर, अंगात सदरा, वर सैल कोट, लहानशा डोकीवर जरीचा रुमाल नि हातात छत्री अशा बावळट थाटात भिडेने वाड्यात येताच गोपाळरावाला नमस्कार केला. म्हणाला, सरकार, माझी आठवण का केली? यावे भिडे. गोपाळरावानं त्याचं स्वागत केलं. भेकड हास्य करीत पुन्हा भिडेनं प्रश्न केला. मला काम सांगावं. असं म्हणून त्यानं बैठक मारली. खिशात हात कोंबले. गोपाळराव म्हणाला, रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं. विचित्र म्हणजे कसं? सांगा. भिडेने पंचांगाचे भेंडोळे खिशातून काढीत म्हटले. गोपाळराव पडक्या आवाजात म्हणाला, मी फार भ्यालो आहे. एक काळा पुरुष रक्तानं न्याला होता. तो धावत आला. त्यानं येताच मला गोळी घातली. मी ठार झालो. मग ती खबर तुम्हाला समजली. तुम्ही धावत आला आणि माझं प्रेत पाहून तुमची वाचाच बसली. काय? माझी वाचा बसली? भिडे चिरकला, कावरा बावरा झाला आणि पंचांगाची पानं उलट सुलट चाळू लागला. माझी वाचा बसण्याचे कारण काय असा तो स्वतःच विचार करू लागला. तेव्हा गोपाळराव चिडला. म्हणाला, प्रथम माझा मृत्यू का घडला ते पहा, मग तुमची वाचा का बसली ते कळेल. खरं आहे तुमचं. गोविंदराव भानावर आला आणि उशीर पाने चाळून म्हणाला, सरकार, सापडला. अरे चोरा, कुठं जातोस? तू सरकारांना गोळी घातली. अहो, कोण तो? देशमुखाने विचारले. तो काळभैरव आहे. त्याचा कोप झाला आहे. अहो, कोपाचे कारण काय? तो तुमचा कुळस्वामी आहे. होय, खरे आहे. पण कोपाचे? देवांना कोपण्यासाठी कारण लागत नाही, भिडे म्हणाला. शिवाय तुम्ही त्या उग्र देवतेचा घोर अपराध केला आहे. अपराध?
तो कसा? गोपाळराव दचकला आणि भिडे नाक फुगवून म्हणाला, त्या उग्र देवताची पूजा होत नाही. पुत्र प्राप्तीसाठी तुम्ही आपल्या गावाचे सर्व देवहीन समजून बाईसाहेबांना दुसऱ्या देवतांकडे पाठवली आहे. हा काय कमी अपराध आहे? या भैरवाच्या मते येळापुरात भगवान पांडुरंग, महादेव, गोविंद, ज्योतिबा असे अनेक देव आहेत. त्यापैकी एखादा निश्चित पावला असता, परंतु तुम्ही या सर्वांचा उपमर्द केला आहे. मग भिडे, आता मार्ग काय? गोपाळरावाने लीन होऊन विचारले. आता एकच मार्ग, भिडे म्हणाला. तुम्ही स्वप्न शांतीचे गाव जेवण घाला, मग मी या काळ भैरवाला शांत करीन. मग काय ठरलं? गोपाळराव म्हणाला. सांगा, कधी घालू ते जेवण? ते भिडे विचार करू लागला. ते तुम्ही आपल्या मंगळागौरी दिवशी घालावे. मंजूर मंजूर. गोपाळरावानं मुकाटपणे मान डोलावली. म्हणाला, पण भिडे, तुम्ही शांत बसू नका. या वर्षाची महागौरी आपल्याला सोपी नाही. वैरी बलिष्ठ झाले आहेत. त्या मानानं आपली तयारी होणे जरुरी आहे. नाहीतर काळजी करू नका, मी सर्व काही करतो. असं सांगून भिडे उठला आणि या स्वप्नात आपण का गुंतलो नि आपली वाचा का बसली हे पाहण्यासाठी धावतच आपल्या घराकडे गेला.